सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि या स्टेजवर या मंचावर जे जे प्रमुख पाहुणे बसलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत करून आज या सभेसाठी जे आवर्जून कुर्डवाडीतील माता भगिनी जमलेले आहेत, तरुण युवक जमलेले आहेत आणि जेवढे ज्येष्ठ नागरिक जमलेले आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, गेली 9 वर्ष झालं आपण ज्या गोष्टीची सर्वात एक आठवण करून घेतोय ते आपल्याला मतदानाचा अधिकार। कारण गेली 9 वर्ष झालं आपण ज्या ज्या गोष्टीतून गेलेलो आहोत, ज्या ज्या गोष्टीतून होरपळलेलो आहोत त्याला मतदानाच्या स्वरूपातून आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे। घडवायचं आहे की नाही? घडवायचं आहे का नाहीये? घडवायचं आहे ना? आजपासून 3 ते 4 दिवस आहेत। झालेल्या चुकी दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे। दुरुस्त करायचं आहे का नाही? त्यासाठीच आज एवढ्या ताकदीने सकाळच्या वेळी कुणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आरपीआय शिवाय सकाळी सभा घ्यायची ताकद कुणामध्ये कुठल्या पार्टीमध्ये दिसून येत नाही। 10-11 वाजता एवढ्या ताकदीने सभा गांधी चौकात, जे ऐतिहासिक कुर्डवाडीतलं जर चौक कुठला असेल तर हे गांधी चौक आहे। या गांधी चौकामध्ये अशा भव्य दिव्य असे वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या भगिनी असतील, एवढे मोठे तरुण पिढी असेल, या ठिकाणी बघा इकडे गर्दी, या ठिकाणी बघा इकडे गर्दी, त्या ठिकाणी बघा इकडे गर्दी। ही गर्दी झाली याच्या मागे महत्वाचं कारण आहे एवढी मोठी साथ आमच्या आदरणीय संजय मामा शिंदेना भेटणार आहे। कारण त्यांनी एवढी मोठा निधी, न भूतो न भविष्यातील निधी हा कुर्डवाडीकरांसाठी, कुर्डवाडीकरांच्या प्रेमापोटी एवढा मोठा निधी मामांनी आपल्याला दिलेला आहे। आणि त्या मामांना कुर्डवाडीकरांनी येणाऱ्या 2 तारखेला हे जेवढे उमेदवार या ठिकाणी तरुण उमेदवार बसलेले आहेत, पहिले लक्षात ठेवा, मामांनी परवाच्या सभेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे यावेळेस तरुण उमेदवार मी देत आहोत। तरुण उमेदवारांच्या हाती मी कुर्डवाडी सोपवत आहोत। त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायची जबाबदारी तुमची आहे। तुम्ही ती जबाबदारी पार पाडणार आहात का? नक्की पार पाडणार आहात का? शब्द द्या। कारण मामांची ताकद तुम्ही सर्वजण आहेत आणि या युवकांना, हे युवक जे आहेत ते चांगल्या भावनेने या नगरपालिकेत जाणार आहेत। चांगली भावना ह्या युवकांच्या मनामध्ये कुर्डवाडीचं सोनं करण्याची भावना आहे, एवढं लक्षात ठेवा। या कुर्डवाडीचं वाईट झालेलं आहे, या कुर्डवाडीचं चांगलं करण्यासाठी ही भली मोठी फलटण मामांच्या पाठीशी उभे राहिलेले आणि मामांच्या नेतृत्वाखाली। जनसंवाद न्यूज, लोकशाहीचा बुलंद आवाज। आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जनसंवाद चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपले मत व्यक्त करा। लोकशाहीचा आवाज कायम बुलंद राहावा यासाठी आम्ही कार्यरत असून आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता। आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा।